या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. लग्नाचा आमिष दाखवून दुष्कर्म केल्याच्या प्रकरणातून जामिनावर मुक्तता. यात थोडक्यात हकीकत अशी की पीडित हिनं दाखल केलेल्या फिर्यादीवरून तुषार सुरेश कंडले राहणार कोंची कुर्वे गल्ली अशोक चौक सोलापूर हा सप्टेंबर 2025 पासून पीडितावर वाईट नजर ठेवून होता व तो पीडितेला मला तुझ्याशी बोलायचंय, तू मला फार आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचंय, आपण टेरेसवर भेटतो असं म्हणत तो टेरेसवर भेटण्यास न आल्यास मी टेरेसवर उडी मारून जीव देईन असं बोलून तिच्याशी जवळीक साधत होता. तसंच आरोपी हा त्याच्या घरी कोणी नसताना त्याला घरी बोलावून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असं म्हणून तिच्या सोबत शरीर संबंध ठेवले होते. तसंच पीडित हे सतत फोनवर बोलत असल्यानं पीडितेच्या आईने पीडितेला विश्वासात घेऊन ते रात्रंदिवस कोणासोबत फोनवर बोलते याबाबत विचारणा केली होती. आरोपी तुषार कंडले पीडितेसोबत लग्न करणार असून त्यांच्या शरीर संबंध झालेत असं पीडितेने तिच्या आईला सांगितलं. त्यामुळे पीडितेच्या आईनं तुषार कंडले व त्यांच्या कुटुंबातील लोकांना सदर बाबतीत विचारणा केली असता आरोपी तुषार सुरेश कंडले यांना पीडितेसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळं पीडिता हिनं फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आरोपी तुषार कंडले यांना वेळोवेळी पीडिता व तिच्या आईकडून फोनपेने व रोख स्वरूपात रक्कम स्वीकारल्या होत्या. त्यामुळे पीडिताने 2/3/2026 रोजी जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 180/26 प्रमाणे BNS कलम 69 व 318(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तुषार कंडले यास 2/3/26 रोजी अटक करून त्यास न्यायालयासमोर हजर केलं होतं. त्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपी जामीन मिळावा म्हणून ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे यांच्यामार्फत जामीन अर्ज 5/5/2026 रोजी सेशन जज श्री मोहिते साहेब यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. सदर जामीन अर्जास सरकारकडून सुप्रीम कोर्टाचा निवाडा सादर करून तसेच पीडिताकडून सुद्धा तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता. परंतु आरोपीच्या वतीनं सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण झालेला असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपीकडून कोणताही तपास शिल्लक राहिलेला नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वतीनं करण्यात आला होता. नामदार सुप्रीम कोर्टाचे 5 निवाडे सादर केले होते. मान्य कोर्टाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान सेशन जज व श्री जयदीप मोहिते साहेब यांनी आरोपी तुषार सुरेश कंडले याला 28/5/2026 रोजी रक्कम 50,000चा जामीन अटी व शर्तीवर मंजूर केला. यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, ॲडव्होकेट NN भडंगे, ॲडव्होकेट रवी हेगडे व ॲडव्होकेट झेबा सय्यद व वसीम अक्रम शेख यांनी काम पाहिलं. लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म केल्याच्या प्रकरणातून एकाची जामिनावर मुक्तता. यात थोडक्यात हकीकत अशी की पीडिताने दाखल केलेल्या फिर्यादीवरून तुषार सुरेश कंडले राहणार कोंची कुर्वे गल्ली अशोक चौक सोलापूर हा सप्टेंबर 2025 पासून पीडितावर वाईट नजर ठेवून होता व तो पीडिताला तू मला आवडते, मला तुझ्याशी बोलायचे आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, आपण टेरेसवर भेटू म्हणून तो तू टेरेसवर भेटण्यास न आल्यास मी टेरेसवरून उडी मारून जीव देतो असे बोलून तिच्याशी जवळीक साधत होता. आरोपी हा त्याच्या घरी कोणी नसताना तिला घरी बोलवून मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणून तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले होते. तसेच पीडिता ही सतत फोनवर बोलत असताना पीडिताच्या आईने पीडिताला विश्वासात घेऊन ती रात्रंदिवस कोणासोबत बोलत आहे याबाबत विचारणा केली असता तिने आरोपी तुषार कंडले हा पीडितासोबत लग्न करणार असून त्यांचे त्या दोघात शरीर संबंध आले आहेत असे पीडिताने तिच्या आईस सांगितले. त्यामुळे पीडितेच्या आईने तुषार कंडले व त्याच्या कुटुंबातील लोकांना सदर बाबतीत विचारणा केली असता आरोपी तुषार सुरेश कंडले याने पीडितासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडिता हिने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आरोपी तुषार कंडले याने वेळोवेळी पीडिता व तिच्या आईकडून फोनपेने रोखीने रक्कम स्वीकारल्या होत्या. त्यामुळे पीडिताने दिनांक 2/3/2026 रोजी जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 180/2026 अन्वये BNS कलम 69 व कलम 318(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. यावरून तुषार कंडले यास दिनांक 2/3/2026 रोजी अटक करण्यात आली होती व त्यास मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तदनंतर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे यांच्या वतीने दिनांक 5/5/2026 रोजी मेहरबान सेशन जज श्रीयुत मोहिते साहेब यांच्या कोर्टात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता. सदर जामीन अर्जात सरकारी पक्षाकडून तीव्र विरोध दर्शवण्यात येऊन नामदार सुप्रीम कोर्ट यांचा निवाडा सादर करण्यात आला होता. तसेच पीडिताने सुद्धा तीव्र विरोध दर्शवला होता. परंतु सदर आरोपीने कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नसून सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास झालेला आहे अशा प्रकारचा युक्तिवाद करून नामदार सुप्रीम कोर्टाचे 5 निवाडे आरोपीच्या वतीने सादर करण्यात आले होते. सदरचा केलेला युक्तिवाद मेहरबान सेशन जज श्रीयुत जयदीप मोहिते साहेब यांनी मान्य करून आरोपी तुषार सुरेश कंडले याचा दिनांक 28/5/2026 रोजी रक्कम ₹50,000 इतक्या रकमेवर
काही अटी व शर्तीवर आरोपीचा जामीन मंजूर केला. यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट DN भडंगे, ॲडव्होकेट NN भडंगे, ॲडव्होकेट रवी हेगडे, ॲडव्होकेट जेबा सय्यद व वसीम अक्रम शेख यांनी काम पाहिले. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.